फायनली PMC एक्झाम डेट त्या ठिकाणी अनाऊन्स झालेली आहे. 25 जानेवारी 2026ला आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे. याआधीही मी रील बनवून आणि व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की 25 तारखेला एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत, त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीला पॉझिटिव्हली घेतलेलं आहे नक्कीच त्यांचा या ठिकाणी फायदा झालेला आहे. ओके, तर आता पुढच्या 7 दिवसामध्ये तुमचं काय टार्गेट असलं पाहिजे बघा. आता तसं बघायला गेलं तर सगळा सिलेबस हा आपला कव्हर झाला पाहिजे, पण त्यातल्या त्यात जर इम्पॉर्टंट टॉपिक जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यात जास्त वेटेज तुमचं नॉन टेक्निकलचं असणार आहे. त्याला 120 मार्क्सचं वेटेज त्या ठिकाणी असणार आहे आणि टेक्निकल हे तुमचं 80 मार्क्ससाठी असणार आहे. ओके, सो टेक्निकलमध्ये बेसिकली तुम्हाला जो जास्त फोकस करायचा आहे हा स्ट्रक्चरच्या पार्टवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. आणि नॉन टेक्निकल मध्ये जर तुम्ही विचाराल तर तुम्हाला रिझनिंग करायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला रिझनिंगवर फोकस करायचा आहे. त्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकणारच आहोत. ठीक आहे, सो रिझनिंगवर मेन तुमचा फोकस असला पाहिजे. GK मध्ये जर बोलायचं म्हटलं तर करंट अफेअरवर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फोकस असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश बद्दल जर बोलायचं म्हटलं तर तुमचा शब्दसंग्रह जो असणार आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, उतारे यावर तुम्हाला जास्त भर त्या ठिकाणी द्यायचा आहे. ठीक आहे, हे स्क्रीनवर जे तुम्हाला पुस्तक दिसतंय ते देखील तुम्ही परचेस करू शकता. आता डायरेक्टली तुम्हाला हे पुस्तक बरोबर ना एक्झामच्या आधी मिळणं थोडं अवघड आहे, पण यामध्ये जो व्हिडिओ कोर्स आपला असणार आहे त्या व्हिडिओ कोर्सचा तुम्ही त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता. AK इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम.